कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आयोजित ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकर जी आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषयातील पहिलं प्रकरण यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे. मागील लेक्चरमध्ये आपण दुसरं प्रकरण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. प्रकरणाचं नाव आहे विविध व्यवसाय संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. या प्रकरणामध्ये यापूर्वी आपण अभ्यासलेला आहे की विविध व्यवसाय संघटन प्रकार आपल्याला या प्रकरणात कुठले अभ्यासायचे आहेत की ज्यामध्ये एकल व्यापारी संस्था आहे की त्याला आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणून देखील ओळखतो. त्यानंतर भागीदारी संस्था किंवा संयुक्त भांडवली संस्था या सर्वांचा आपल्याला या प्रकरणात तुलनात्मक अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. त्यासोबतच सहकारी संस्थांचाही आपल्याला यासोबत तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. यापूर्वी आपण व्यक्तिगत व्यापारी संस्थेचा अर्थ व्याख्या अभ्यासलेली होते. आज आपण या ठिकाणी एकल व्यापारी संस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत की त्यालाच आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणून देखील ओळखतो की व्यक्तिगत व्यापारी संस्थेची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. व्यक्तिगत व्यापारी संस्था हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे याची थोडक्यात माहिती आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेली आहे. व्यक्तिगत व्यापारी संस्था हा असा एक व्यवसाय संघटन प्रकार आहे की ज्यामध्ये एकच व्यापारी त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करतो. व्यवसायामध्ये भांडवल गुंतवितो, व्यवसायाच्या नफ्या तोट्यात स्वतः जबाबदार राहतो आणि त्या ठिकाणी जे व्यवसायातील धोके आहे त्यांचा स्वीकार करतो आणि त्या ठिकाणी नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीला किंवा अशा व्यक्तीने सुरू केलेला हा जो व्यवसाय संघटन प्रकार आहे की त्याला व्यक्तिगत व्यापार म्हणून ओळखलं जातं. मग या व्यक्तिगत व्यापाराची जी वैशिष्ट्ये आहेत ती आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग व्यक्तिगत व्यापारी संस्थेची जर वैशिष्ट्य बघितलं तर आपण या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सुलभ स्थापना. व्यक्तिगत व्यापारासाठी कुठल्याही प्रकारच्या कायद्याची आवश्यकता लागत नाही. कुठल्याही कायद्यान्वये त्या ठिकाणी नोंदणीकरण असेल किंवा त्या ठिकाणी कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही. अतिशय सोपा आणि सुलभ असा हा प्रकार आहे की ज्या माध्यमातून व्यवसाय अतिशय कमी कालावधीमध्ये आणि अतिशय कमी कागदपत्रांमध्ये म्हणण्यात फार तर स्थापन करता येऊ शकतो. की ज्यामध्ये सुलभ स्थापनेच्या माध्यमातून जर म्हटलं तर त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जो परवाना आहे त्याचीच फक्त या व्यवसाय संघटन प्रकाराच्या स्थापनेसाठी आवश्यकता असते. मात्र कुठल्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचा त्या ठिकाणी व्यवसाय जो आहे तो या व्यक्तिगत व्यापाराच्या अंतर्गत त्या ठिकाणी स्थापन केला जाऊ शकतो. व्यक्तिगत व्यापार याचा अर्थ आपण लक्षात घेतला की कुठलाही व्यवसाय त्या माध्यमातून केला जाऊ शकतो की मग त्या ठिकाणी कापड व्यवसाय असेल, किराणा व्यवसाय असेल, मेडिकल व्यवसाय असेल किंवा इतरत्र कुठलेही व्यवसाय की ज्यामध्ये एकच व्यवसाय किंवा एकच व्यक्ती त्या ठिकाणी ॲज अ व्यापारी म्हणून त्या ठिकाणी काम करते. अशा व्यवसाय प्रकाराला आपण एकल व्यापारी म्हणून समजून घेतलेला आहे. मग या व्यक्तिगत व्यापारी संस्थेची जी स्थापना आहे अतिशय सुलभ पद्धतीने त्या ठिकाणी केली जाते हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करण्याची आवश्यकता या ठिकाणी नसते आणि कुठल्याही प्रकारचा स्वतंत्र कायदा या व्यवसाय संस्थेच्या स्थापनेसाठी अस्तित्वात नाही आहे. तर अशा पद्धतीने हे पहिलं वैशिष्ट्य आहे की सुलभ स्थापना की ज्याला आपण इझी फॉर्मेशन म्हणतो. इझी फॉर्मेशन, ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने ही व्यक्तिगत व्यापारी संस्था स्थापन केली जाते. त्यानंतर आपण दुसरं वैशिष्ट्य जे आहेत की ज्यामध्ये व्यवसायाची मालकी हे अभ्यासू आहोत की ओनरशिप ऑफ बिझनेस. ओनरशिप ऑफ किंवा त्या ठिकाणी व्यवसायाची जी मालकी आहे ह्या व्यवसायाची मालकी ही एकाच व्यक्तीकडे एकवटलेली असते. दुसरी कुठलीही व्यक्ती यामध्ये मालक म्हणून काम करत नाही. सर्व जे व्यवसायातील नियंत्रण आहे, व्यवसायातील जे सर्व घटक आहेत त्या सर्वांवरती, जसं की व्यवसायातील जी मालमत्ता आहे, व्यवसायामधील जी संसाधनं आहेत ही सर्व ही एकाच व्यक्तीच्या मालकीची असतात. यामुळे या व्यवसायाची मालकी ही एका व्यक्तीकडे एकवटलेली असते असं आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहे. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्था हा एक असा प्रकार आहे की ज्यामध्ये व्यवसायाची मालकी एकाच व्यक्तीकडे एकवटलेली असते. जसं की एक पात्री प्रयोगासारखा हा या ठिकाणी एक
प्रकार आहे. एकाच व्यक्तीकडनं हा व्यवसाय संघटन प्रकार चालवला जातो की ज्याला आपण व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणून ओळखतो. आणि म्हणूनसाठी ज्या व्यक्तिगत व्यापारी संस्था ह्या त्या ठिकाणी एकाच व्यक्तीकडनं नियंत्रित केल्या जातात. आणि म्हणूनसाठी हे दुसरं जे आपण वैशिष्ट्य अभ्यासलेलं आहे की व्यवसायाची मालकी ही एकाच व्यक्तीकडनं त्या ठिकाणी एकाच व्यक्तीकडे असते आणि एकाच व्यक्तीकडनं व्यवसायाची जी सूत्र आहेत ती त्या ठिकाणी नियंत्रित केली जातात. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे की स्वतःचे भांडवल. व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये स्वतःचं भांडवल वापरून त्या ठिकाणी व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला होता. असं स्वतःचे भांडवल. आता भांडवल हा जो शब्द आहे, भांडवल म्हणजे काय की पैसा. कुठलाही व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी भांडवल लागतं, पैसा लागतो. आणि तो पैसा कशासाठी लागतो? जसं की एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायाच्यासाठी लागणारा पैसा, जसं की त्यामध्ये इमारत असेल किंवा त्या ठिकाणी यंत्रसामग्री असतील, काही त्या ठिकाणी फर्निचर असेल, यांच्या खरेदीसाठी किंवा काही या ठिकाणी कच्चा माल खरेदी करण्यासाठी किंवा उत्पादन घेण्यासाठीच्या जे काही खर्च असतील या सर्व खर्चांचा समावेश या भांडवलामध्ये होतो. आणि भांडवल म्हणजे काय की व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री, व्यवसायासाठी लागणारं जे काही इतरही संसाधनं आहेत त्यांच्या खरेदीसाठी व्यवसायामध्ये खरं तर या भांडवलाची गरज असते, पैशाची गरज असते. आणि म्हणूनसाठी स्वतःचं भांडवल या व्यवसाय प्रकारामध्ये वापरलं जातं. मग स्वतःचं भांडवल याचा अर्थ असा की स्वतःच्या खिशातला पैसा म्हणूयात किंवा मित्र, नातेवाईक किंवा बँकांकडून कर्ज घेऊन देखील या प्रकारचं भांडवल उभारणी या व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं केली जाते. आणि म्हणूनसाठी स्वतःचं भांडवल या व्यवसाय प्रकारामध्ये या व्यक्तीकडनं वापरलं जातं आणि व्यवसाय सुस्थितीत आणला जातो. म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये जर म्हटलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असेल. सपोज एखादा कुठलाही व्यवसाय असेल, सपोज आपण किराणा मालाचं दुकानदार म्हटलं तर या ठिकाणी आपण लक्षात घेऊयात की आपल्याला जे किराणा माल जो आहे तो खरेदी करण्याकरिता लागणारा पैसा किंवा किराणा माल दुकान जे आहे ते मग तुम्ही भाडेतत्त्वावरती घेतलेलं असेल किंवा स्वतःच्या मालकीचं असेल तर त्यासाठीचा लागणारा जो पैसा म्हणूयात किंवा त्यासाठी वाहतुकीसाठी काही असेल पैसा, या विविध मार्गाने या प्रकारचा भांडवल त्या ठिकाणी वापरला तो पैशाची आवश्यकता असते. आणि म्हणूनसाठी स्वतःचे भांडवल या व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं वापरलं जातं. ठीक आहे. त्यानंतर व्यवस्थापन हे नेक्स्ट पुढचं वैशिष्ट्य आहे की आपण त्याला मॅनेजमेंट म्हणूयात. मॅनेजमेंट. आता व्यक्तिगत व्यापारी संस्थेचं जे व्यवस्थापन आहे, नियंत्रण जे आहे ते एकाच व्यक्तीकडनं त्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं. एकच व्यक्ती या व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये व्यवस्थापन हाताळते, व्यवस्थापन बघते. मग एक व्यवस्थापन याचा अर्थ काय होतो की व्यवसायातील सर्व ज्या काही घडामोडी आहे त्या सर्वांचं त्या ठिकाणी नियोजनबद्ध क्रमवारी ठरवणं, व्यवसायातील ज्या सर्व ॲक्टिव्हिटीज आहेत जसं की उत्पादन घेणं असेल, त्या ठिकाणी तयार झालेला माल की ज्याची खरेदी विक्री करणं असेल किंवा त्या ठिकाणी ग्राहकांशी त्या ठिकाणी सलोख्याचे संबंध ठेवणं असेल, या सर्व गोष्टी किंवा घाऊक व्यापाऱ्याकडनं मालाची खरेदी करायची आहे तर घाऊक व्यापाऱ्याशी देखील योग्य प्रकारचे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करून त्या ठिकाणी वेळेवर मालाची खरेदी करणं किंवा डिस्काउंटच्या मालाची खरेदी करताना सूट मिळवून मालाची जर खरेदी केली आणि चांगल्या दर्जाचा माल आपल्याला कसा मिळू शकेल यासाठी या व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं प्रयत्न जे काय केले जातात की ज्याला आपण व्यवस्थापन म्हणूयात. मग व्यवस्थापनामध्ये आणखी की त्या ठिकाणी व्यक्तिगत व्यापाऱ्याला त्या ठिकाणी माल विकायचा आहे, ग्राहकांना त्या ठिकाणी आकर्षित करायचं आहे, ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती माल विकायचा आहे, ग्राहक पुन्हा दुकानात आला पाहिजे या अपेक्षेने ग्राहकाला त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या सेवा देण्याचं कामही या व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं त्या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणूनसाठी हे व्यवसायाचं जे व्यवस्थापन आहे हे सर्व व्यवस्थापन एकाच व्यक्तीकडनं त्या ठिकाणी नियंत्रित केलं जातं आणि नफा वाढवण्याचा प्रयत्न योग्य व्यवस्थापन करून या ठिकाणी केला जात असतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे अमर्यादित जबाबदारी. आपण बघितलं की व्यक्तिगत व्यापारी हा व्यवसाय सुरू करत असताना स्वतःचा पैसा असेल किंवा मित्र, नातेवाईक किंवा बँकांकडून कर्जाऊ स्वरूपामध्ये तो पैसा उपलब्ध करून व्यवसायामध्ये गुंतवतो आणि व्यवसाय सुरू करतो. आणि अशा व्यवसायामध्ये जर त्या ठिकाणी नफा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. मात्र जर काही कारणांमुळे जर व्यवसायामध्ये जर तोट्याला सामोरं जावं जर लागत असेल, किंवा नुकसानीला जर सामोरं जावं लागत असेल आणि हा तोटा भरून काढण्यासाठी
जर त्या ठिकाणी अशा व्यक्तिगत व्यापाऱ्याला जर पैशाची जर गरज भासत असेल आणि त्याच्याकडे जर तो नसेल व्यवसाय पातळीवरती, तर तो पैसा किंवा त्या प्रकारची देणी देण्याकरिता त्या व्यक्तिगत व्यापाऱ्याला स्वतःच्या वैयक्तिक मालमत्तेचीही विक्री करून या देयतेची किंवा ही जी काही देणी आहेत ही देणी देण्याकरिता स्वतःची वैयक्तिक मालमत्ता देखील काय करावं लागते, विकावी लागते. म्हणजे याला आपण काय म्हणूयात की अमर्यादित जबाबदारी. याचा अर्थ असा होतो की जर एखादा व्यक्तिगत व्यापारी असेल आणि त्याला जर इतरांची जर देणी द्यायची असेल आणि त्याच्याकडे जर उपलब्ध मालमत्ता किंवा संपत्ती जर त्या प्रमाणामध्ये जर नसेल, तर त्याला स्वतःच्या वैयक्तिक मालमत्तेचाही त्या ठिकाणी लिलाव करावा लागतो किंवा त्याची विक्री करावी लागते आणि या प्रकारची देणी त्या ठिकाणी द्यावी लागतात. याला आपण अमर्यादित जबाबदारी म्हणतो. म्हणजे एखादा एक व्यक्तिगत व्यापाऱ्याने जर स्वतःचा व्यवसाय करत असताना जर तोटा जर त्या ठिकाणी त्याला होतो आहे आणि तो तोटा त्या ठिकाणी त्याला भरून काढायचा आहे किंवा लोकांची देणी त्याला द्यायची आहे, तर तो त्याला स्वतःचं घर विकावं लागतं इव्हन, किंवा घरातील जे काही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक त्या ठिकाणी काही उपकरणं आहेत किंवा काही फर्निचर म्हणूयात फार तर, यांची त्या ठिकाणी विक्री करून या सर्व देयता ज्या आहेत त्या द्याव्या लागतात. अशा स्वरूपाची जी जबाबदारी आहे की अमर्यादित जबाबदारी आहे. आणि म्हणूनसाठी व्यक्तिगत व्यापारी हा शक्यतो नफा मिळवण्याच्या हेतूनेच काम करत असतो. तोट्याला सामोरं जाण्याची वेळ येऊ नये या प्रकारचं कुठलंही काम त्याच्याकडनं केलं जात नाही. कारण त्याला माहीत आहे की आपल्याला व्यवसायाची जी दिशा आहे ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी ठरवायची आहे आणि ती त्याच्याकडनं ठरवली जाते आणि नफा मिळवण्याचा शक्यतो प्रयत्न त्याच्याकडनं केला जात असतो. त्यानंतर व्यवसायातील जी काही गुप्तता आहे किंवा जी व्यवसायातील गोपनीयता जी आहे ती व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं राखली जाते. मग कुठलाही व्यावसायिक असेल, कुठलाही व्यापारी असेल, त्याचं व्यापाराचं तंत्र असतं, कौशल्य असतात किंवा काही गोपनीय माहिती असतात, खरेदी विक्रीचं काही कौशल्य असतं किंवा मालाची खरेदी आणि विक्री यांच्यातील जी काही तफावत असते, या सर्व बाबी ज्या असतात किंवा बँकांचे आर्थिक व्यवहार असतील, या सर्व बाबी ह्या व्यक्तिगत व्यापाऱ्याच्या वैयक्तिक पातळीवरती ह्या गोपनीय असतात आणि यामुळे त्या सर्व गोष्टी इतर कुणालाही त्या ठिकाणी माहीत होत नाहीत, की ज्या माध्यमातून व्यक्तिगत व्यापाऱ्याचा जो स्वतःचा टर्नओव्हर आहे, त्याचे जे काय त्याचा जो विकास आहे तो त्या माध्यमातून घडत जातो. आणि म्हणूनसाठी व्यवसायातील गुप्तता राखण्याचं काम या व्यक्तिगत व्यापाराच्या माध्यमातून केलं जात असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की नफ्या तोट्यात भागीदारी नसते किंवा भागीदार नसतो. व्यक्तिगत व्यापार हा स्वतःच्या जबाबदारीने सुरू केलेला व्यवसाय आहे की ज्यामध्ये स्वतःचं भांडवल स्वतः गुंतवलं आहे किंवा इतरांकडून कर्ज उभारून त्या ठिकाणी व्यवसाय सुरू केला आहे. अशी परिस्थिती असताना त्या ठिकाणी व्यवसायामध्ये सक्षमपणे काम करून व्यवसायामध्ये नफ्याच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी उलाढाली करून हा व्यक्तिगत व्यापारी हा काय करतो की नफा त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तो नफा होत असेल तर तो स्वतःसाठी कशा पद्धतीने आणि आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी कशा प्रकारे वापरता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतो. आणि म्हणूनसाठी नफ्या तोट्यात कुठल्याही प्रकारचा भागीदार, इतर कुठलाही त्रयस्थ व्यक्ती त्यामध्ये भागीदार नसतो. जो नफा होईल त्यासाठी व्यक्तिगतरित्या हा व्यक्तिगत व्यापारी त्या ठिकाणी जबाबदार असतो, त्यालाच हा त्या ठिकाणी नफा मिळत असतो. आणि म्हणूनसाठी स्वतःच्या कष्टाने त्या ठिकाणी व्यावसायिक तंत्र कौशल्यांचा वापर करून किंवा ग्राहकांशी सलोख्याचे संबंध ठेवून किंवा घाऊक व्यापारी जे असतात की ज्यांच्याकडनं मालाची तो खरेदी करतो त्यांच्याशी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित करून तो या ठिकाणी जास्तीत जास्त नफ्याचा किंवा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. किंवा बाजारातील जे काही बदल आहे त्या ठिकाणी ते लक्षात घेऊन त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठल्या गोष्टींची गरज जास्तीची आहे, कुठल्या गोष्टी जास्त विकल्या जाऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचं तो नियोजनबद्ध अभ्यास करून त्या ठिकाणी नफा मिळवण्याचं काम करतो. आणि हा जो मिळालेला नफा आहे तो व्यक्तिशः त्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी मिळत असतो की ज्या माध्यमातून तो या व्यक्तिगत व्यापाराचा काय करतो, विकास करण्यासाठी वापर करतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की ग्राहकांशी सलोख्याचे संबंध. आता आपण जर बघितलं की व्यक्तिगत व्यापारी हा त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला काम करतो. ग्राउंड लेवलला याचा अर्थ असा की थेट ग्राहकांशी संपर्क असलेला व्यापारी म्हणून जो आपण व्यापारी ओळखतो की ज्याला व्यक्तिगत व्यापारी म्हणूयात, की व्यक्तिगत व्यापाऱ्याला ग्राहकांशी सलोख्याचे संबंध हे ठेवावेच लागतात. का तर हा त्या ठिकाणी खरं तर या ठिकाणी ग्राहक हे या
व्यक्तिगत व्यापाऱ्याचं त्या ठिकाणी महत्त्वाचं एक त्या ठिकाणी साधन आहे की त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विक्री ही त्या ठिकाणी शक्य होत असते. व्यक्तिगत व्यापाऱ्याला मालाची विक्री करण्याकरिता या ग्राहकांना महत्त्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं आणि ग्राहकांच्या आवडीनिवडी किंवा त्या ठिकाणी बाजारातील जे काय असणारे बदल आहेत किंवा ग्राहकांना त्या ठिकाणी सूट खरेदीवरती काही सूट देणं असेल किंवा ग्राहकांना इतरही त्या ठिकाणी काही लाभ मिळवून देण्याचं काम असेल तर ते या व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं केलं जातं आणि अशा माध्यमातून व्यक्तिगत व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील संबंध दृढ व्हायला त्या ठिकाणी मदत मिळते आणि त्या माध्यमातून ग्राहक त्या ठिकाणी व्यक्तिगत व्यापाऱ्याला त्या ठिकाणी मोठं करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संस्थेला विकसित करत असणारा जो काय घटक आहे तर त्याला आपण ग्राहक म्हणूयात की ग्राहकाच्या माध्यमातून व्यक्तिगत व्यापाऱ्याला वेळोवेळी त्या ठिकाणी भांडवलाची किंवा विक्रीच्या माध्यमातून किंवा खरेदीच्या माध्यमातून ग्राहक त्या ठिकाणी या व्यक्तिगत व्यापाऱ्याला पैशाची देवाणघेवाण त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणूनसाठी ग्राहकांशी सलोख्याचे संबंध ठेवणं हे व्यक्तिगत व्यापाऱ्याला गरजेचं असतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण अभ्यासतो आहोत की त्वरित निर्णय की त्या ठिकाणी प्रॉम्प्ट डिसिजन म्हणतो आपण त्याला की व्यक्तिगत व्यापारी संस्थेमध्ये एकच व्यापारी असल्या कारणाने तो त्वरित निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकतो. कुठलाही निर्णय असेल तर तो स्वतःच्या जबाबदारीने त्या ठिकाणी घेत असतो की ज्या माध्यमातून त्या ठिकाणी बाजारातील बदलत्या ज्या परिस्थितीनुसार असेल ग्राहकांच्या मागणीनुसार किंवा ग्राहकांच्या आवडीनुसार त्या ठिकाणी वस्तूंच्या किमतीवर ग्राहकांना दिली जाणारी सूट असेल किंवा हंगामानुसार उधारीची सवलत इत्यादी प्रकारच्या ज्या काय गोष्टी आहेत इत्यादी ज्या बाबी आहेत या माध्यमातून त्या ठिकाणी या व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं त्वरित निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि बाजारातील जे काही बदल आहेत त्यांचा फायदा मिळवण्याचं काम या व्यक्तिगत व्यापाऱ्याकडनं केलं जात असतं. त्यानंतर शेवटचं जे आहे वैशिष्ट्य की स्वयंरोजगाराचा मार्ग की व्यक्तिगत व्यापारी हा जो प्रकार आहे की हा जो कुठल्याही पातळीवरती कधीही सुरू केला जाणारा व्यवसाय प्रकार आहे. कुठल्याही स्तरातील व्यक्ती हा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करू शकते. आपण जर बघितलं तर या ठिकाणी बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणावरती आता सध्याच्या कालावधीमध्ये भेडसावत आहे आणि यावरती मात करण्याकरिता हा व्यक्तिगत व्यापारी संस्था हा जो संघटन प्रकार आहे हा जो व्यवसाय प्रकार आहे हा या ठिकाणी अशा लोकांसाठी त्या ठिकाणी खूप फायदेशीर आहे की ज्यांना स्वतःच्या किमतीवरती त्या ठिकाणी उभं राहायचं आहे, स्वबळावरती त्या ठिकाणी कर्तृत्व करून दाखवायचं आहे. अशा प्रकारचे जे तरुण आहेत व्यावसायिक त्या ठिकाणी ज्यांना बनायचं आहे ते या व्यवसाय प्रकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू करू शकतात आणि निश्चितपणे स्वयंरोजगार त्या ठिकाणी निर्माण करू शकतात की ज्या माध्यमातून त्यांचं स्वतःचं कौशल्य किंवा त्या ठिकाणी तंत्र वापरून ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नफा मिळवण्यासाठी सक्षम त्या ठिकाणी बनवू शकतात की या व्यक्तिगत व्यापारी संस्थांच्या माध्यमातून. तर अशा रीतीने आपण हे सर्व जे काही वैशिष्ट्ये आहेत हे सर्व व्यक्तिगत व्यापारी संस्थेचे अभ्यासलेले आहेत. तर यामध्ये व्यक्तिगत व्यापारी संस्था ही या वैशिष्ट्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितपणे सादर करता आलेली आहे की या माध्यमातून तुम्ही या सर्व वैशिष्ट्यांचा त्या ठिकाणी सखोल असा अभ्यास करा. तुमच्या बुकमध्ये देखील या सर्व नोट्स अवेलेबल आहेत त्या देखील व्यवस्थितपणे लक्षात घ्या की ज्या माध्यमातून तुम्हाला एकल व्यापारी संस्था किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था ह्या अधिक सखोल अशा समजतील. ठीक आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण भागीदारी संस्था ज्या आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. भागीदारी संस्थांचा अर्थ असेल, व्याख्या असेल किंवा त्यांचीही वैशिष्ट्ये आपल्याला ठिकाणी अभ्यासायची आहेत. थँक्यू.